सामन्याला सुरुवात होते। मेगा फायनल ग्रँड फिनाले 23 तारखेपासून स्पर्धेला सुरुवात झाली। आज आपण 31 तारीख निश्चित होती आणि कोणते दोन संघ येतील 64 मधून। प्रत्येक दिवसाला 8 संघ आपण पाहिले, 8 मधून एक पोल फायनल। तर आज 64 मधून 2 संघ दाखल झालेत अंतिम टप्प्यावरती। इकरीचा पाडा त्यांच्या विपक्ष स्टार संघर्ष घाणवळ। नुकताच आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला इकरीच्या टीमचा आणि चांगली खेळी सुनीलची 18 चेंडूमध्ये 54 धावा पटकावल्या आणि सेमीफायनल 2 चा विनर आपण पाहिलाय। तर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। आपण पाहतोय भालचंद्र आणि त्यानंतर संजय ही जोडी पटांग्याच्या खडकांची बरसात आपण पाहतोय। दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे। सामना 6 षटकाचा असेल। मैदानाच्या आतमध्ये 2 पंच दाखल झालेत आपण पाहतोय आणि 2 फलंदाज देखील दाखल झालेत। पॉवर प्लेचे 2 षटक आणि त्यानंतर 4 गोलंदाज। एका बाजूला इकरीचा पाडा, दोन्ही मोखाडेच तालुक्यामधली टीम आपण पाहतोय। आज मेन पंच योजन वाजे आपण पाहायला मिळतात आणि त्यानंतर त्यानुसार सामन्याला सुरुवात होईल। जसा घाणवळ टीम पोहोचली फायनल मध्ये तसा आपण पाहिला तर पटांग्याचा जोरदार क्राउड खुश। आमचे स्कोरर जुळतील विजय तरेशर, स्ट्राइकला मिस्टर भालचंद्र, नो स्ट्राइकला संजय आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते ईश्वर। पहिला षटक घेऊन येतोय आणि पहिल्या षटकाची 6 चेंडू पेश करण्यासाठी हा गोलंदाज। जाऊया आपण गोलंदाजीसाठी। पंचांचा ग्रीन सिग्नल। सामन्याला सुरुवात। ऐकत रहा, पाहत रहा। आपण पाहतोय तुमच्यापर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत मी आवाज पोहोचतोय। मॅन फॉर्म सारसून जामेतोय रवी चौधरी आणि सामन्यालाच होते सुरुवात। ईश्वर पहिला चेंडू 12 नंबरची जर्सी समोर मिस्टर भालचंद्रच्या माध्यमातून पहिली धाव या फायनलच्या स्वरूपामध्ये। पहिली धाव तेज आणि पहिली धाव आपण पाहतोय आणि दुसरी धाव देखील कन्वर्ट केली जाते 2 धावा। जास्तीत जास्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा घेतल्या जातील आणि पॉवर प्ले जर षटक म्हटलं ना तर त्या षटकामध्ये कोऱ्यानी धावा उभारल्या जातात। फक्त विकेटची आवश्यकता आहे। ईश्वरच्या माध्यमातून गोलंदाजी, पंचांच्या डाव्या बाजून अगदी क्रॉस करत गोलंदाजी आपण पाहतोय। जबरदस्त नमुना पेश करताना पाहतोय। पहिली धाव तेच यश, कॉल खूप महत्वाचा। मोठा फटका खेळण्याच्या नादात बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येईल आणि आमचे सर सांगतील 2 चेंडूमध्ये धावा झाल्यात फक्त 3। पहिल्या विकेटसाठी
कित्येक धावांची शादेदारी पाहायला मिळेल। एका बाजूने संजय डावखुरा फलंदाज तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय उजव्या हाताचा फलंदाज। म्हणजे आपण घानवळ टीमचं बेसिक कॅल्क्युलेशन हे चांगलं आहे। या गोलंदाजाचा बॉडी बॅलन्स पहा, आगळ्या वेगळ्या स्टाईलने गोलंदाजी। त्यानंतर इकरीच्या बळा टीमला माहित आहे जर घानवळ संघाबरोबर आपल्याला भिडायचे आहे तर ताकदीने लढावं लागेल आणि ताकदीने लढल्यानंतर धावा डिफेंड करावा लागतील। चेंडू मात्र झाले 2 फेकून। पॉवर प्लेचं पहिले षटक, पॉवर प्लेचं पहिले षटक। यानंतर आपण पाहतोय चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या करीब। क्षेत्ररक्षण जीवाची पराकाष्ठा लावून आपण क्षेत्ररक्षण केले जाते। 2-3 धावा येतील आणि 3 धावानंतर स्कोर जाऊन पोहोचेल 6 धावा। धीमी सुरुवात का होईना एक साधेदारीची आवश्यकता आहे। मोखाडा तालुक्यामध्ये लोकप्रिय प्रतियोगिता घानवळ लोकप्रतिनिधींच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय। संकल्पनेतून स्पर्धा आपण पाहतोय आणि सुंदर पद्धतीच्या समोर जेव्हा आपण पाहिला 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर। एका बाजूला आपण पाहतो सुनील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर विशाल। हे 2 क्षेत्ररक्षक सिंगल डबल स्टॅग रोटेट हे खास करून चांगले आपण सुरुवात पाहायला मिळते। ईश्वर गोलंदाज सज्ज झालाय। शेवटच्या 2 चेंडू अद्याप खेळ शिल्लक। पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिलं षटक प्रगतीला। चेंडू आम्हाला पंच सांगतील हा चेंडू खराब। पुन्हा चेंडू फेकण्याच्या नादात गोलंदाज सज्ज होईल। एकदम आपण पाहिले तर आज शेवटच्या सामन्यामध्ये शराणा आपण पाहते गुण घेत तरी शराणा आज खूप 2 टीमली वेगळ्या फॉर्मॅट मधून जबरदस्त प्रहार केले तर विकेट किपर दस्तानाच्या माध्यमातून डेफिनेटली विकेटच्या पाठीमागून चेंडू जाते। 1 धाव येईल आणि 1 धावानंतर स्कोर जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती। 9 या आकड्यावरती साधेदारी दोघांमध्ये तालमेल खूप चांगला पाहायला मिळतोय। अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक। एका बाजूला भालचंद्र, मागील सामन्याचे 2 षटकार 1 चौकार। मागील सामन्यामध्ये संजय याला भोपळा सुद्धा फोडता आला नाही। तर त्यानंतर आपण पाहते आता मात्र पुन्हा एकदा पुढे धावून खेळण्याच्या नादात ओव्हर थ्रो मध्ये आपण पाहतोय आणि कव्हरअप चांगला पाहायला मिळते। भालचंद्रचा बॉडी बॅलन्स आपण सातत्याने आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय। स्टार संघर्ष घानवळ बिनबाद 10, 2 आकडी 10। आज अगदी पाऊस देखील शेवटच्या सामन्यात विसावलाय आणि जसं षटक संपेल तसा आमचे स्टाईल कॅमेरामॅन प्रेक्षक वर्गावर अगदी कैद करणार। साहिल भाई खूप खूप धन्यवाद। सातारा स्पोर्ट लाईव्ह टेलिकास्ट मधून आपण ही स्पर्धा पाहत आहोत घर बसल्या आणि त्या चॅनलला आणि त्या सबस्क्राइब करायला विसरू नका, फॉलो करायला देखील विसरू नका। 6 षटकाचा सामना पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलाय आणि त्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल जर पाहिलं ना तर बघता ईश्वरच्या गोलंदाजीवर 10 धावा आल्यात। तर दुसरा गोलंदाज मिस्टर राहुल हा देखील दाखल होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती। अगदी जिंकणं आणि हारणं यामधला जो अंतर आहे ना तो 4 षटकामध्ये शाप दर्शवला जाईल। खाली क्षेत्रामध्ये आउट द पार चेंडू सरळ जातोय मिडविकेटला रिझलला। 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतील जबरदस्त सुरुवात। उंची मिळाली दुरी मिळाली नाही तोपर्यंत 2 धावा। एका बाजूला घरच्या मैदानातील परफॉर्मन्स चांगला केला जाते। टीमला बॅटवर घेऊन जाण्याचे कार्य या भालचंद्रने नक्कीच केले, त्याला साथ देतोय मिस्टर संजय। पहिली विकेट आणि पहिला ब्रेक थ्रू कोणता गोलंदाज देईल? पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकामध्ये राहुलच्या 2 धावा आल्यात। शेवटचा सामना 31 तारखेला आपण पाहिला मेगा फायनल आणि त्यानंतर आज घड्याळात जर वाजले ना
5:02 झालेत घड्याळात. ओ वाह, कमालची बटकेबाजी कव्हरच्या दिशेने ऑन द फायर. भालचंद्र खेडूळकर यांचा षटकार आउट द बार. षटकार येते ताकदीचा फटका आणि स्कोर जाऊन पोहोचलाय बिनबाद 18. मागील सामन्याचा टोटल कळम गाव 11 टीम समोर इकरीत भाड्याने 4 षटकामध्ये 73. तर इथं नक्कीच हे चित्र धरून चालावं लागेल दोन्ही फलंदाजाला. 6 षटकामध्ये 70च्या पुढे. वानेंटर घाणवळ टीमचे वानेंटर आपण पाहतोय चेंडू देण्याची पूर्तता करावी. जास्तीत जास्त या फलंदाजावर दारोमदार. या भालचंद्रच्या माध्यमातून पारीला चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 41,000 आकर्षण ट्रॉफी पहिलं बक्षीस यांचं मानकरी कोणती टीम ठरेल हे मैदानाच्या आतमध्ये त्याच्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय. आई आई विहीर बघ विहिरीत पाणी बघ, पाण्याला वेल बघ, वेलाचं फुल बघ, फुलाला सुगंध येतोय. तसा आज पूर्ण मैदानामध्ये सुगंध आलाय. पूर्ण मैदानामध्ये सुगंध आलाय. ऑन द फायर भालचंद्र पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची आदेशबाजी. षटकार आणि चौकाराची आदेशबाजी. चेंडू जातोय 1 माउस चेंडू चौकार. तीन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूमध्ये 2, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार, म्हणजे 3 चेंडूमध्ये 12. राहुलच्या गोलंदाजाला आक्रमक केलंय या भालचंद्रने. यस नो संजय तरे डाकुरा फलंदाज. फक्त अगदी डॉट चेंडू येते. जर 10च्या सरासरीने चालले तरी 60-65 आणि या विकेटवरती 60-62 चांगला टोटल. अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पॉवर प्लेचं दुसरे षटक हाताळण्याकरिता. पॉवर प्लेचं दुसरे षटक हाताळण्याकरिता चेंडूला अगदी सिंगल मिळेल 5व्या चेंडूवरती आणि सिंगल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23. म्हणजे पहिले विकेटसाठी अजूनही चांगली साधेदारी पार्टनरशिप पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. जास्तीत जास्त दारोमदार भालचंद्र खेडूळकर. ही विकेट खूप महत्वाची आहे इकरीचा पाडा टीम समोर. मिस्टर संजय डाकुरा फलंदाज. जिथं नजर टाकली तिथं आमचे प्रेक्षक वर्ग आहेत. ओ हो वा, दिशाहीन गोलंदाजी आणि एकदा खूप चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. जोपर्यंत सुनील चेंडूवरती जात नाही तोपर्यंत आपण पाहिलं तर त्यानंतर आलाय विकेट भालचंद्र खेडूळकर. एक महत्वाची विकेट आली तो म्हणजे टर्निंग पॉइंट. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बॉन बॅक टू टेक आउट. OE2 संजय थोडीशी नाराजी. जी विकेटची अचूकता लागली होती, सिगेला पोहोचली होती इकरीच्या पाड्याची, ती आपण अचूकता पाहतोय. ती विकेट आली भालचंद्र आणि 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 25 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर 15 धावा आणि इथं विकेट आली. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल. भालचंद्र आउट झाल्यानंतर 20 किंवा 25 धावा रोखल्या एवढं मात्र नक्की. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर सुधीर.
25 धावा. पहिली पार्टनरशिप तुटली जाते. आपण पाहतोय अंतिम चेंडूवरती तिसऱ्या धावेसाठी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. थोडीशी घाई करा कारण अंधार पडता कामा नये. आपण बक्षीस वितरणकडे देखील जाणार आहोत. शंकर गोलंदाज. शंकर गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 चेंडू मध्ये 25 धावा फलकावरती लागल्यात. संजय तरे स्ट्राईक वरती. संजय तरेचा बॉल बघा. माझीपासून चुकी झाली पण यावेळेस मी चुकी करणार अंध बाहेर. जे कार्य संपन्न करायचे आहे ते कार्य संपन्न करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा मिस्टर संजय षटकार. 6 षटकार. 31-31. पूर्ण मैदान पॅक. जिथं जागा मिळेल तिथं प्रेक्षक वर्गाने जागा पक्की करून घेतली आणि आपण पाहतोय ग्रँड फिनालेचा रिझल्ट. शंकरच्या गोलंदाजा सुरुवातीला षटकार आलाय. पुण्याचा एकदा पुढे धावून खेळण्याच्या नादात फलंदाज आणि एक होते. जोपर्यंत चेंडूला स्टॉप केले जाईल ना तोपर्यंत आपण पाहिला तर सिंगल मिळेल. हे आपण आतापर्यंत पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली आणि रणनीती देखील चांगली. षटकार नंतर सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेटचा क्लास या मैदानावरती आपण पाहायला मिळतोय. क्रिकेटची महापंढरी घाणवळ प्रीमियर लीग आपण 2025 मध्ये जॉईन झाले आणि तिसरे षटक बरकरार आहे. शंकर या गोलंदाजाचे 2 चेंडू फेकून झालेत आणि 2 चेंडू फेकून झाले तर 7 धावा खर्च केला. सामना आहे 6 षटकाचा. एका बाजूनं इक्रीचा पडा टीम तर दुसऱ्या बाजूनं स्टार संघर्ष घाणवळ. समोरच्या फलंदाज आपण जर पाहिलं तर सुधीरच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. ईश्वर चेंडू खाली. जोपर्यंत चेंडूची फेकी तोपर्यंत वाघ रंद बिटीन संजय तरे चित्त्याच्या चपळाने आपण पाहते. पहिली धाव तेच त्यानंतर दुसरी धावच्या कॉल सुधीर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संजय. या पद्धतीने धावा उभारण्याची क्षमता या दोन फलंदाजांकडे. 1 षटकार 1 संजयच्या माध्यमातून सिंगल. 2 आपण पाहिल्या. आता तिसऱ्या चेंडू 2 धावा. शंकर गोलंदाज. 8व्या बॅटने रिजल्ट येणार आहे. सुधीर याला मिळालेले जीवनदान. सुवर्ण संधी निर्माण झाली होती. फलंदाज बाद करण्याची संधी निर्माण झाली होती पण त्यानंतर एक चुकी किती महागात पडू शकते ना हे पाहणं खूप गरजेचं आहे. येणारा वेळ नक्कीच सांगेल कारण काटे तर घड्याळाचे फिरतात. वेळ कोणासाठी थांबत नाही. हृदयामध्ये ठोकठोक आवाज देणारा सामना आपण पाहतोय. सुंदर पद्धतीचा स्ट्रोक चांगला. त्यानंतर क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा दुसरी धाव कन्वर्ट. ज्या अशा पद्धतीची जर आपण फलंदाजी झाली ना तर नक्कीच चांगल्या सन्मानाने टोटल पर्यंत पोहोचेल. 38 षटक क्रमांक 3 अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. गडी बाद झाले 1 आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर सुधीर. या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. षटक संपते. 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. स्टार संघर्ष घाणवळ 38. जर समोरच्या 4-4 मध्ये दाखल झालेला टीम आणि कळमगाव टीम समोर 73 धावांमध्ये 74 धावांचं आव्हान आणि षटक मात्र 4 होते. आता मात्र षटक 6. अंतिम 3 षटकाचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज
मॅन फॉर्म गिरिजाबाडा ईश्वर. एक विकेट 38 धावा 64 षटक प्रगती पथावर मार्गस्थ. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने क्रॉस द लाईन पुरेपूर जोखीम अंगावर घेतला होता फटका मारण्याचा. त्यानंतर निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजे ना 10 धावा खर्च केल्या होत्या. विकेट आला नव्हता पण त्यानंतर धावा डिफेंड केल्या. पहिला वेगवान गोलंदाज तेज थर्रार पाहते आहे फायनलचा थर्रार. ओ फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. संजय तरेच्या पारीला अगदी पूर्ण विराम लागले. एक षटकार दुहेरी आणि सिंगल 9 धावेवरती तंबूच्या आसऱ्याला दुसरी विकेट स्टार संघर्ष घाणवळ टीमची. सुनील चेंडू खाली कोणत्या वर्गाची चुकी झाली नाही आणि दुसरा विकेट आलाय. आणि दुसऱ्या विकेट नंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिस्टर देवा. चला थोडीशी घाई करा. जास्तीत जास्त आपण या पंचसाठी दोन्ही पंच उपस्थित झालेत. तुषार पागे स्क्वेरेल पंच सिगदरी या टीम मधून आपण पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यांचे देखील मनापासून आपण फायनल मध्ये स्वागत करणार आहोत. आणि शेल्बी स्टार धामोडी यवजन वाजे पंचाच्या भूमिकेमध्ये. पंच म्हटल्यानंतर स्पर्धेचे केंद्रबिंदू. ओहो देवाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीच्या शेवटपर्यंत 3 क्षेत्ररक्षक होते चेंडू खाली. जर झाडाला चेंडू लागला आणि जेल टिपला तो फलंदाज बाद आहे. त्याच्यासाठी हा संघर्ष आपण पाहतोय. 4 क्षेत्ररक्षक फक्त 10 मिळेल सर आम्हाला सांगतील. इथं 40. ईश्वरचा या टीमच्या माध्यमातून चौथं षटक वैयक्तिक दुसरं. 6 षटकाचा सामना. वेळेनुसार आपण पाहिलं तर 2 षटक देखील वाढवली गेलीत. त्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे. ओ क्या बात आहे. इथं येतोय षटकार. क्षेत्ररक्षण चेंडू खाली कॅच सोडला आणि त्यानंतर चेंडू पाटीलांच्या बाहेर. बघा क्राउड खुश. गोलंदाज करे तो क्या करे. देवाला मिळालेले जीवनदान. आणि 4 चेंडू मध्ये 8 धावा. ईश्वर गोलंदाजीसाठी सज्ज झाला. विकेट टिकन गोलंदाज 2 क्षेत्ररक्षण. आम्हाला सर देखील धावा दर्शवतात. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि चौथं षटक प्रगती पथावर. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चेंडू जाईल करीब 4 धावेसाठी. जखम में नमक आपण पाहतोय. जेल सोडल्यानंतर षटकार चौकार. स्कोर जाऊन पोहोचला 50. अजूनही या षटकाचा आपण पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ उर्वरित. पुन्हा एकदा 2 जेल ड्रॉप देवा. आणि 4 षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 10 फलकावरती 52. 4 षटकानंतर 52. 24 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 52 धावा 10 फलका देत. 2 गडीच्या मोबदल्यात स्टार संघर्ष घाणवळ 52. उर्वरित
12 चेंडूचा खेळ शिल्लक. या भागामध्ये पूर्ण आपण पाहिलं तर थंड हवेचं ठिकाण, निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेलं मैदान. .52 शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक नाही, पण त्यानंतर 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. राहुल सुधीर मिस स्टोक समोरच्या दिशेने अगदी आपण पाहतोय आणि चेंडू फेकता फेकता पाहता एक धाव आणि दुसरी धाव कन्वर्ट होते. सिंगल डबल सातत्याने आपण पाहायला मिळते. पहिला इनिंगचा डाव चालू, जिथं आपण पाहिलं तर टॉस संपन्न झाले. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण केलं स्टार संघर्ष घाणवळ टीमला. 5 षटकापर्यंत आपण पाहिलं. पुन्हा एकदा राहुल इथं सुंदर पद्धतीचा स्ट्रोक चांगला आहे आणि सुधीरच्या बॅट मध्ये आउट द पार्क. चेंडू षटकार. 6 धावा. आपण सातारा स्पोर्ट लाईव्ह टेलिकास्ट मधून आपण पाहत आहात तर चांगल्या पद्धतीची धावसंख्या उभारली आणि स्कोर जाऊन पोहोचते 60. चॅम्पियन, कारण अजून खेळ संपला नाही. आयुष्याला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लगातार 3 षटकार आणि पडगे सरांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आले. जसं आमचे गुणलेखक सर आहेत पडगे सर आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक. लगातार दोन्ही फलंदाजाने जर लगातार 3 षटकार ठोकले तर येईल 100 रुपयाचं पारितोषिक. 61 आणि पुन्हा एकदा षटकार. जेल देवाचा सोडल्यानंतर आपण देवा मैदानामध्ये कारणीभूत ठरतोय. षटकार. या षटकार नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 67. आपण नेहमी आपण म्हणतोय आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा. आपण हारलो तरी चालेल, इतिहासच घडला पाहिजे. जिंकलो तरी चालेल, इतिहासच घडला पाहिजे. इतिहास घडवायचा आहे, कारण ज्याच्यात हिम्मत आहे त्यालाच किंमत आहे. देवा 67 धावा. 67. षटक क्रमांक 5 अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. 6 षटकाचा सामना आपण पाहत आहे. मेगा फायनल, ग्रँड फायनल आहे. कोणी प्रेशर खाल्लाय नाही अद्याप. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने. हो पुन्हा एकदा या घडलंय काय, देवाचं आहे नसीब. आणि 2 धावानंतर षटक संपतंय. 5 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बोलते 69. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक. गाय करा. दुसऱ्या इनिंगला देखील अंधार पडता कामा नाही, ही दक्षता घ्या. 4 जेल ड्रॉप झाले आणि 4 जेल ड्रॉप झाल्यानंतर ही धावसंख्या. एक संजय दरेला जीवनदान, त्यानंतर देवाला 3 वेळा जीवनदान. शेवटचा गोलंदाज किरण. आवाज येतोय समोरच्या दिशेने. चेंडू लक्ष्मण चेंडूवरती जातोय आणि पाहता एक धाव होईल. एक धावानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. इथं आपण स्टार संघर्ष घाणवळ 2 गडी बाद 70.
किरण डावखुरा गोलंदाज, युवा गोलंदाज शेवटचे षटक, युवा गोलंदाज शेवटचे षटक, चेंडूकालीश्वर आणि चेंडूकालीश्वर इथे येतं सुधीर च्या बॅट मधून प्रकाश समासावी प्रकाशच्या बॅट मधून येतोय षटकार. लगातार 3 जे षटकार आले ते हेमंत यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे पारितोषिक आणि सरांच्या विजय पडगे सरांच्या माध्यमातून लगातार 3 षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक आले. वा सर, खूप चांगले. आपला पुन्हा एकदा झाडावर चेंडू पर्स होईल आणि 2 क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला स्टॉप केले जाईल तोपर्यंत 1 धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. 3 धावा, 3 धावानंतर स्कोर जाऊन बोलाय 79. चेंडू फेकून झाले 3. विजय पडगे सरांच्या माध्यमातून 3 षटकारसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आले आणि हेमंत कडून 100 रुपयाचे पारितोषिक. कार्पेटच्या साह्याने सुधीर ची बॅट आज बोलते, प्रकाशची बॅट आज बोलते. तर 30 हो यावेळेस 2 रन आउटच्या स्वरूपाने विकेट आली. पंच आम्हाला धावा दर्शवायचे आहेत 3. यस, 3 धावा. 3 नंतर सर आम्हाला स्कोर सांगतील 82-82. 41,000चा मानकरी कोण ठरेल? नामदेव याच्यासाठी बक्षीस आले. विजय पडगे सरांच्या माध्यमातून 1 षटकार जर ठोकला ना तरी 101 रुपयाचे पारितोषिक. प्रकाश अर्थात देवा 82 धावा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ उर्वरित. चला थोडीशी गाय करा, गाय करा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे कारण पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. 82 धावा. शेवटचा गोलंदाज युवा गोलंदाज आपण पाहतोय. त्यानंतर मिडविकेट रिजन मध्ये चेंडू जाते, ईश्वर चेंडू खाली येते आणि एक सिंगल येईल. सिंगल नंतर 83 धावा. आजच्या दिवसामध्ये सन्मानजनक टोटल ग्रँड फिनाले. शेवटचा षटकार तरी 100 रुपये विजय पडगे सरांच्या माध्यमातून. ओह, 100 रुपये इथे येईल का? ओह, पुन्हा एकदा जीवनदान. आज शेवटी नशिबाची साथ मिळाली ती म्हणजे आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती पंच आम्हाला धावा सांगतील. यवजन वाजे 3 धावा 1 विकेट. यस, 3 धावानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय सर 86 धावा. तर विजयासाठी ना इकरीच्या बडा टीमला 36 चेंडू 87 धावांचं आव्हान ठेवलंय. फायनल ग्रँड फिनालचा रिजल्ट आलाय. जवळपास 7 कॅच ड्रॉप झाले एवढं मात्र नक्की. देवातलं जीवनदान मिळालंय आणि 7 जेल ड्रॉप झालेत. मेगा फायनल आपण पाहतोय. 1 इनिंगचा खेळ संपन्न झालाय. 36 चेंडू मध्ये 86 धावा धाव फलकावरती लागल्यात. 87 धावांचं आव्हान ठेवलंय.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरे इनिंग सुरुवात होते. प्रथम पहिला डाव आपण पाहिला, पहिली इनिंग पाहिली, भरपूर जेल सुटले, त्यानंतर धावा देखील षटकार देखील आला, पण मैदानाच्या आतमध्ये दाखल 21 वर्षाचे सलामीवीर दीपक आणि सुनील मागील सामन्याचा हिरो. 18 चेंडूमध्ये 54 धावा, नो स्ट्राईकला. स्ट्राईकला आपण पाहिलं तर दीपक 2 षटक पॉवर पेले आणि 2 षटकाच्या पॉवर पेलेचं स्वरूप कसं असेल. 87 धावा बनवायचे आहेत. 36 चेंडून 87. सामन्याला सुरुवात दुसऱ्या डावाला. जसा नवीन चेंडू भालचंद्रच्या हातामध्ये आपण पाहतोय तशी विकेटची अपेक्षा आपण भालचंद्र खूप नाव कमावले, या गोलंदाजाने खूप नाव केले. खरं ना हिम्मतनी कॅल्सी केली 17.5च्या दिशेने. ओ वा, यानंतर जबरदस्त सुंदर बदलचा जेल यादवच्या माध्यमातून सुंदर जेल. खुश, वा वा, क्राऊड खुश, आमच्या महिला मंडळ देखील खुश. टाकी समोर उठून उभ्या. जसा भालचंद्रच्या गोलंदाजीवर विकेट आला ना तशा क्राऊड खुश. गावची प्रतिनिधी आज प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने. दीपक बाद होते 0वर, नाखुश. आज परफॉर्मन्स चांगला राहिलाय, सुरुवात चांगली झाली. इकडे जवळ टीम समोर आपण पाहिले तर आज पोल फायनल मध्ये 5व्या मध्ये प्रवेश केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल नवीन बॅटर दाखल झालाय रविदास. वेगळाच फॉर्मॅट, वेगळेच फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं तर दाखल होते. हा दर्जेदार फटका चांगला आहे, कव्हर अप नाही, चेंडू जाईल. संदेश वळवी याला चेंडू दस्तकला मस्तक देईल आणि चेंडू चाललाय 4 धावेसाठी चौकार. ज्या कार्यासाठी ज्या संघर्ष करायचा आहे या फलंदाजाला, हे संघर्ष खूप महत्वाचा आपण मध्ये. दीपक बाद झाल्यानंतर चौकार मध्ये टीमचं अकाउंट ओपन केलंय, स्वतःचं देखील अकाउंट ओपन केलंय, म्हणजे पॉवर प्ले मध्ये खूप धावा येतील. दुधारी त्याला भालचंद्र पुढील चेंडू. हो, चहा वेळेस लाईन मध्ये परिवर्तन, गोलंदाजामध्ये परिवर्तन. जेव्हा तुम्ही आपण हलक्या गतीचा चेंडू पेश कराल ना त्यावेळेस त्या फलंदाजाला समोर प्रश्नचिन्ह निर्माण होईल का समोर भालचंद्र आहे आणि त्यांच्या गोलंदाजीवर आपल्याला मोठे फटके करण्याचे नादात पंच वळतील. हा चेंडू खराब आहे, अतिरिक्त धाव येईल, धावसंख्या बरबडेल, धावसंख्या जाऊन पोहोचते. इकरीचा बडा 1 गडी बाद 5 या आकड्यावरती. जोपर्यंत सामना अजूनही आहे, जोपर्यंत नो स्ट्राईकला स्विल आहे ना तोपर्यंत इकरीचा बडा खिमा खुश. भालचंद्र डॉट चेंडू, जेवढे जेवढे तुम्ही डॉट चेंडू फेकाल ना तेवढे तेवढे आपण फलंदाजावर दबाव निर्माण होईल. 5 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस आहे विकेट येतोय. फलंदाज कोण? नामदेवच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला जातोय. विकेट नंबर 2. प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आपण ही लढत आपण पाहतोय. मेगा फायनल स्टार संघर्ष घाणबळ आणि प्रथम फलंदाजी करताना 86 धावा 87 धावांचा आव्हान आहे आणि 87 धावांचा आव्हान असताना जर आपण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये जुडले असेल तर त्या सातारा स्पोर्ट ला लाईक करायला फॉलो करायला देखील विसरू नका. 2 विकेट या षटकामध्ये कंबर कसून गोलंदाजी केली भालचंद्र खेडूळकर. घाणवळ संघाची आन बान चान, मैदानाच्या आतमध्ये जान, एवढं मात्र नक्की. शेवटचा अंतिम चेंडू. प्रत्येक चेंडूवरती
त्यावेळेस जोरदार अपील, विश्वास नव्हता. षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक पॉवर प्लेचं 21 ओव्हरचा टीमचा टोटल 2 गडी बाद 5 धावा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय मिस्टर देवा. पॉवर प्लेचं दुसरे षटक. जेवढे पहिल्या चेंडू पेश केले ना भालचंद्र, तेव्हा स्ट्राईकला सुनील नाही, आता मात्र स्ट्राईकला मिस्टर सुनील देवा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पंचांच्या उजव्या बाजूनं रिवर्स फटका, 2 क्षेत्ररक्षक, चेंडूचा पाठलाग आणि पुरेपूर जाण या चेंडूमध्ये लावली या नामदेवाने आणि 2 धावा. या पद्धतीच्या धावा आल्या ना तरी खूप चांगलं आहे. मागील विश्वास आहे, मागील 4 षटकामध्ये 73 धावा, तरी इथं अजूनही सामना सुरेख चाललाय. दुसरा चेंडू. प्रत्येक चेंडूवरती आपण इरादे स्पष्ट. समोरच्या दिनं हलकासा आपण पाहतो रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. एक सिंगल आली. कव्हरअप चांगलं पाहायला मिळते, गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. संघाला पुऱ्या सुरुवातीला स्टार संघर्ष घाणवळ टीमने बॅटवर घेऊन चाललाय. चांगला फॉर्मॅट आपण उपलब्ध करून दिलाय आणि तो फॉर्मॅट आपण वाजवणार तर विजय संपन्न करण्यासाठी सज्ज आहे. ईश्वर मिस्टर सडोक आपण पाहतोय विकेट नंबर 3. या दुसऱ्या षटकामध्ये पुरेपूर विकेटची लागली घडी. एका बाजूला जसं 3 विकेट पडले ना तसं आमचे प्रेक्षक वर्ग बघा, जसं आपण विकेट पडले ना तसं क्राऊड आपण हलका हलका खाली व्हायला चाललंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर मिस्टर लक्ष्मण. 3 चेंडू फेकून झाले देवाचे आणि 3 चेंडूवरती 1 विकेट आलाय. समोर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिस्टर लक्ष्मण. अंधारा पडेच चाललाय. दुसरं षटक बरगदी पदावर आपण पाहतोय. रेट ऑम ओव्हर विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने क्रॉस करत गोलंदाजी चेंडूवर जाणं आपण पाहतोय. वाईटचा इशारा येत आहे. अवांतर धाव मिळते. धाव संख्या बरोबर आमचे सर सांगतील बडगे सर. धाव संख्या जाऊन पोहोचली 9. थोडीशी धीमी सुरुवात. इथं सुनीलला आक्रमक करावंच लागेल. मोठमोठ्या पटकं कन्वर्ट करावंच लागतील. या सेनू खूप चांगल्या पद्धतीचा खेळून काढला. यादव ज्याने दीपकचा सुंदर जेल टिपला होता तो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिस्टर यादव आणि सिंगल आली. फक्त आणि फक्त 2 आकडी धावसंख्या धावखाती जाऊन पोहोचते 10. काही का प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहिले तर त्यांना माहित आहे का सामना पुरेपूर झुकलाय घाणवळ टीमच्या दृष्टिकोनाने. पुढे धावून खेळण्याच्या नादात सुनील आणि षटक संपते. पॉवर प्लेचा खेळ समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 21 बारा. 3 गडी बाद 10. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये देखील 5. म्हणजे दोन्ही गोलंदाजाने ना आपण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. सामना अजूनही आहेच, कारण विजय संपन्न करायचे आहे. भालचंद्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. सहा षटकाचा सामना सुरुवातीला खूप वेळ होता. वेळेनुसार आपण पाहतोय 30 सर्कलचं बंधन देखील आपण समाप्त झाले आणि सुनील मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे.
पण त्याला देखील स्ट्राईक वर जाणं खूप महत्त्वाचं आहे. उजव्या डाव्या बाजूने गोलंदाजी सज्ज होते. ओह दरम्यानच्या रिझल्ट मध्ये सुधीरला देखील चकवले या फलंदाजाने. लक्ष्मण आणि लक्ष्मणच्या माध्यमातून येतोय चौकार. 4 धावा. या गतीची जर धावसंख्या जर आली ना तरी आपण करीब जाऊन पोहोचाल, जवळ जवळ देखील जाऊन पोहोचाल. पहिला सुंदर पद्धतीची गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये 5, दुसरा 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, 4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेट. कैलास आणि कैलासच्या मध्यमधून सुंदर पद्धतीने जेल टिपले. आज कैलासला देखील संधी मिळाली, कारण खूप वय आपण पाहिलं तर वयानुसार पाहिले ना तर टीम मध्ये दाखल युवराज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिस्टर युवराज. एक तिसरे षटक वर्गात बजा. भालचंद्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. आज शेवटचा दिवस, अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये हे दोन विपक्ष आपण पाहतोय. एका बाजूला घाणवळ, दुसऱ्या बाजूला इकरीचा पाडा, या दोन टीम पैकी आपण पाहतोय. आणि पुरेपूर फक्त जर असं सोडले ना सुनीलला पुन्हा एकदा अजून नो स्टेकवर आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी सज्ज आपण करतोय. सुंदर पद्धतीचा स्ट्रोक कन्वर्ट केलाय यादव. ओ यावेळेस यादव च्या माध्यमातून सरळ चेंडू चाललाय सीमा रेषेपार. चौकार. 4 चौकार. चार धावेनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 18 आकड्यावरती. 4 धावेनंतर 18 वरती. आता चुकी होणार नाही. यावेळेस जबरदस्त यादवची आजच्या दिवसामध्ये सुंदर पद्धतीचे क्षेत्ररक्षण सेलिब्रेट करताना आपण पाहिलं. क्राऊड पुन्हा एकदा खुश. खूप चांगले प्रेक्षकांना देखील आयवाजेल साठी देखील संधी दिली होती. जर बाहेर जेल पकडला तर 100 रुपये पारितोषिक लागले होतं, पण ते कोणाला मिळवता आले नाही. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. पाच फलंदाज बाद झालेत, म्हणजे अर्धी टीम डगआउट मध्ये पोहोचले. पण तरी मैदानाच्या आतमध्ये अजून सुनील दाखल. जिथून दीपक बाद झाल्यानं सुरुवातीला इरादे स्पष्ट केले ना, तिथून पाहिलं ना तर 1 साइड सामना चालतोय. फक्त आणि फक्त 18 धाव फलकावरती समोर आपण पाहतोय. कारण खूप अंतर कापून आपण या भागामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा नो स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि इथं 2 धावा कंप्लीट होतील. या तिसऱ्या षटकापर्यंत आपण पाहिल्यानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 20. पाच गडी बाद 20. अठरा चेंडू 57. 18 चेंडू 57. चेंडू चाललाय शॉट पहिल्याला निघून. संदेश बळवी या चेंडू पर्यंत पोहोचेल. सुनील पुरेपूर फटकेबाजी खूप चांगली पाहायला मिळते. 2 धावा. आज उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट देखील क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आपण
हा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक येतोय, शानदार षटकार, बिग बिग षटकार, 6 धावा. आणि जास्तीत जास्त सुनील इथून स्ट्राईकवर राहिला ना तरी सामना बनवू शकते. स्कोर जाऊन पोहोचले 28. गोलंदाजीसाठी सज्ज होते देवा. 2 षटक कंटिन्यू, कारण भालचंद्रच्या माध्यमातून त्यानंतर देवाच्या माध्यमातून. हा पुन्हा एकदा आहे संदेश वळवी, देवाची पारीला पूर्ण, कारण इथं आपण मला या सुनीलच्या पारीला पूर्ण विराम. विकेट नंबर 6. चौथा षटक प्रगती पथावर. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक. डॉट चेंडू येते. डॉट चेंडू, शेवटचे 2 चेंडू अद्याप. पहिले षटक भालचंद्रेचं 5 धावा, दुसरं षटक प्रकाश अर्थात देवा याचं षटक 5 षटकाचं. त्यानंतर भालचंद्रेच्या गोलंदाजीवर 10. ओ यावेळेस खूप भालचंद्रच्या डोक्यावर चेंडू येते, 1 बाउन्स चेंडू जाते, 4 धावा चौकार. 4 नंतर थोडीशी धावसंख्येला देखील आकार येते आणि 32 धावा. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. 6 गडी बाद झालेत. यादव पुन्हा एकदा सिंगल मध्ये तकदील करील आणि 4 षटकामध्ये 24 चेंडू 34 धावा झाल्यात. येणारे 12 चेंडूचा खेळ उर्वरित अजूनही. बारा चेंडू आणि 53. संदेश वळवीची गोलंदाजी 5वं षटक. या गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो या गोलंदाजाला पुरे चॅम्पियन बनण्याच्या कगारवर 41,000 आकर्षक ट्रॉफी आणि त्या 41,000चा मानकरीचा कोण? भालचंद्र. यावेळेस जेल सुटणार नाही आणि 7व्या विकेटचं नुकसान. 7 गडी बाद, फक्त धावसंख्या 34. पहिली वर्ष आपण नेहमी चर्चेत पिंपळपाडा, दुसरे वर्ष चिरापाले आणि 3रं वर्ष स्टार संघर्ष घाणवळ. 3 वर्ष लगातार पोल फायनल मध्ये दाखल झालाय, पण 2 वर्ष स्वप्न कारण विश्वास अधुरा राहिलाय आणि 3ऱ्या वर्षामध्ये आपण पाहतोय स्वप्न साकार झाले. कारण आपण असं म्हणतो कारण प्रयत्नाला यश नेहमी वाईटचा इशारा +1 अशा 2 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा विकेटचं नुकसान. विकेट नंबर 8. मैदानाच्या आतमध्ये सेकलला जोडी. वा, छोटे छोटे मुला देखील आज मैदानाच्या बाहेर फक्त 2 राहिले. फटाक्या, शिट्ट्या, त्यानंतर क्राऊड खुश. सेकलला जोडी. हवा थोडीशी गारवा सुटलाय आज. खऱ्या अर्थाने या परती एकीला पूर्ण विराम. आपण पाहतोय समोरच्या दिशेने आपण पाहतोय शॉट बाहेर लागला, चेंडू निघून जाते. 1
धाव येते. दुसरी धाव देखील प्रेरणा. 2 धावा पूर्ण होतात. या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक अद्याप आहे आणि या 2 चेंडूमध्ये देखील 5व षटक संदेश वडीच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आज स्टार संघर्ष घाणवळ या घाणवळ संघाने देखील आपण पाहिलं ना तर कसंजा कसलाय चांगलं टीव्ही आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. जसं आपण विजयाचं संपन्न करेल तसं अगदी फटाक्याच्या एक जोरदार सेलिब्रेशन पाहायला मिळेल आणि शेवटच्या चेंडूवरती दोन धावा अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक. जसा आपण फायनल पाहिली ना तसा देखील पहिल्या इनिंगचा आपण डाव पाहिला. 86 धावा 87 धावांचा आव्हान आहे. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक 6-37 स्कोर जाऊन पोहोचलाय 40. समा असावी 47. थोडीशी आमच्यापासून चुकी होते. आमच्यापासून थोडीशी चुकी होती. आम्ही समा मागतोय. एक गोलंदाजीसाठी सज्ज होते या भास्कर. एक धाव येते 41. 4 षटकाच्या सामन्यामध्ये तब्बल या अखेरच्या टीमनं 73 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा इथं आपण पाहतोय ताराला चेंडू परिसर झाला आणि सिंगल येते. पुरेपूर सामना झुकलाय फायनलचा स्टार संघर्ष घाणवळ आणि उर्वरित 4 चेंडू आणि थोडी देर आपण पाहतोय ऑफसाइडच्या दरम्यान संजय चेंडूच्या पाठलाग करताना आपण पाहतोय तडव्याच्या रिजन मध्ये वाशिकर याच्या पुढील चॅम्पियन बनलाय. जसं आपण पाहिलं भास्करचं शेवटचं वर्ष रिटायरमेंट खूप जल्लोष मध्ये. जसं शेवटचं वर्ष भास्करने आपण रिटायरमेंटची तारीख पक्की केली भास्करने. खूप खूप धन्यवाद भास्करसाठी. जसं आपण जाहीर केलंय भास्करचं रिटायरमेंट या खेळापासून फक्त कोच म्हणून त्याची निवड म्हणून षटक देखील संपुष्टात आपण पाहतोय. एक सिंगल आली आणि शेवटचा अंतिम चेंडू चा खेळ शिल्लक 43 धावा आणि बल्ले चॅम्पियन 2025 चा स्टार संघर्ष घाणवळ. जोरदार सेलिब्रेशन आपण पाहायला मिळते. स्टार संघर्ष घाणवळ 2025 चा मानकरी जल्लोष आपण पाहतोय. क्राऊड खुश जबरदस्त कमालची सुरुवात. खूप अंतर कापला होता या टीमने आणि त्यानंतर शेवटच्या दिवसामध्ये चॅम्पियन बनलाय स्टार संघर्ष. या प्रतिनिधींचं अगदी खुश